जस्ट जिम झाली माझी आणि पाण्यामध्ये मी चिया सीड्स ॲड केले होते. तुम्हाला माहिती आहे चिया सीड्समध्ये फायबर असतं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. 2 दिवस झाले व्हिडिओने आले, बिझी होती म्हणून मग व्हिडिओ शूट करता आला नाही. नेहमीसारखं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सकाळचे 11 वाजलेले आहे. नेहमीसारखं माझं घरातलं सगळं आवरून झालं आणि आत्ता मी इन्फ्यूज वॉटर बनवते. आणि तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून मी इन्फ्यूज वॉटर बनवत असते. पण तुम्हाला माहिती आहे का, हे तर छोटं जार आहे माझ्याकडे ना. सगळ्यात मोठं म्हणजे याच्यापेक्षा ना मोठं जार आहे. ते मागच्या वर्षी मी घेतलं होतं इन्फ्यूज वॉटर बनवण्यासाठी किंवा ताक वगैरे बनवण्यासाठी. पण ते जार आहे ना, आपलं जे अगोदरचं घर आहे ना तिथे आहे. तर आज जर पॉसिबल झालं ना तर ते जार मी घेऊन येणार. मागच्या वेळेस ना मी व्हॅक्युम क्लिनर घ्यायला गेले होते पण ते जार आणायचंच विसरून गेले. त्यानंतर कोल पण आणायचं आहे. बेसमेंटमध्ये अगोदरच्या घरात ना कोलचं आहे ना एक मोठासा डब्बा आहे, त्यामध्ये कोल ठेवलेले आहे. म्हणजे असं स्मोक वगैरे द्यायचं असेल ना तर मग कोलच नाहीये तर मग ते पण घेऊन येणार, कोल पण घेऊन येणार. मोठं जार आहे, आज जमलं तर ते पण घेऊन येणार. थंबनेल बघून तर तुम्हाला लक्षात आलं असेल का आजचा जो टॉपिक आहे तो थोडासा वेगळा आहे. तर आपण नेहमी म्हणतो मेंटली स्ट्रॉंग असणं तर खूपच गरजेचं आहे. प्लस त्यासोबत फिजिकल फिट असणं, फिटनेस असणं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आत्ताचं आपण जे जेवण करतो तर ते खूपच हेल्दी असेल असं नाही. अगोदरचं खूप हेल्दी वगैरे जेवण असायचं. प्रत्येक वेळेस ना फ्रुट्स वगैरेच असायला पाहिजे असं नव्हतं अगोदर. पण आत्ता आपण जे खातो ना तर ते खरंच तेवढं हेल्दी आहे का? तर नाही. तर आपल्याला खूप गोष्टी खाव्या लागतात. सीड्स खाव्या लागतात, फ्रुट्स खावं लागतं, त्याच्यानंतर मग ड्रायफ्रुट्स खावे लागतात. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि हेल्दी खाण्यासाठी. तर त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो. तर आत्ता मी इन्फ्यूज वॉटर बनवते. तर पुदिना नाही आहे, आता काकडी कट करते, गाजर आहे आणि लिंबू आहे. आणि हे खूप चांगलं असतं स्पेशली समरमध्ये. आणि मी स्वयंपाक करण्याच्या अगोदर बनवून ठेवते, म्हणजे जो काकडीचा आणि लेमनचा जो फ्लेवर आहे पाण्यामध्ये छान येतो. आणि हे पण काही स्लायसेस कट करणार आहे. हो, मी जिम लावलेली आहे या मंडे पासून. आज आहे गुरुवार आणि मी योगा करते. 15-20 मला वेळ नाही मिळाला तर 15-20 मिनिटं का असेना मी करते. पण मला अजून फिट व्हायचं आहे. मेंटली तर मी खूप स्ट्रॉंग आहे, पण फिजिकली पण स्ट्रॉंग आहे. पण मला अजून फिट व्हायचं आहे. खूप काही गोष्टी आहे. आता तर माहिती तुम्हाला खूप काही गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. तर त्यासाठी या गोष्टी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट प्रायोरिटी आपला नवरा, मुलं, घर असतंच, पण फर्स्ट प्रायोरिटीला स्वतःला सुद्धा ठेवा. हे मी खूप आत्ता नाही म्हणते, हे माझं जेव्हापासून चॅनल सुरू झालेलं आहे. इवन चॅनल नव्हतं तर तेव्हापासून तुम्ही मला स्वतःला बघू शकता. 2 डिलिव्हरी झाली होती तरी पण मी म्हणजे माझं वजन कधी वाढलेलं नाहीये. किंवा आता तरी मी थोडंसं वाढवलं होतं, पण अगोदर तर खूपच स्लिम होती. आता पण स्लिमच आहे का, मला काय बेली फॅट नाहीये, साईड फॅट नाहीये, काहीच नाहीये. पण मी स्वतःला तसं मेंटेन ठेवते. खूप जास्त खाणं झालं तर थोडंसं जेवणावर कंट्रोल ठेवते. आणि ते तर मध्ये मध्ये मी तुमच्यासोबत खूप वेळ शेअर केलेलं पण आहे. हे इन्फ्यूज वॉटर आपलं रेडी आहे बघा. आता चला स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे छोले आणि राईस. तर खूप काही गोष्टी आहे मी आता केलेल्या आहे, तुम्हाला दाखवते. इथे मूग मी भिजवलेले आहे, आता मोड येतील छान म्हणून मी यावर ठेवलं. माझं जे स्प्राउट मेकर होतं ते आता तुटलेलं आहे. इथे मी इडलीचं पीठ रात्री भिजवले होते, डाळ तांदूळ, आणि सकाळी ग्राइंड केले आणि इथे मी ठेवलेलं आहे फर्मेंट होण्यासाठी. हे बघा. आणि छोले, आता हे आहे छोले पण बॉईल झालेले आहे. राईस आणि छोले बनवणार आहे मी. त्यासोबत असणार आहे दही, सलाद आणि असं पोर्शन वाईज जेवण असतं. ते बघा, हे सगळे कडधान्यानं मी असं करून ठेवते. हे त्याच्यामुळे का होत, चणे पण केले होते तर हे केलं ना तर खूप इझी पडतं, पटकन तुम्ही स्वयंपाक करू शकता. आणि हे जे छोले आहे एक्स्ट्राचे मी बॉईल करून ठेवलेले आहे, अर्धे फ्रीजमध्ये ठेवलेले आहे. कधी पण सलाद बनवायचं असेल, भाजी बनवायची असेल तर खूप उपयोगी पडतं. चला तुम्हाला जेवण दाखवते मी आता. इथे आहे दही, प्लेन दही आहे, यामध्ये मी साखर वगैरे काय ॲड केलेली नाही आहे. छोले 1 बाउल, राईस, ही खोरसणीची चटणी, म्हणजे काही ठिकाणी त्याला कारळा चटणीसुद्धा म्हणतात.
आणि ही मी काल बनवली होती. तिथे आहे काकडी आणि गाजर. तर एवढं पोर्शनमध्ये मी जेवण घेतलेलं आहे. जेवण झालं माझं आणि लगेचच सगळं आवरून घेतलं मी. आणि आता वाजलेले आहे 12:35. लवकर जेवण झालं. 12 वाजता स्वयंपाक झाला होता, जेवण केलं. आणि मी काय करणार आहे, आज माझा 4था दिवस आहे जिमचा. आणि मला अगोदरच्या घरी पण जायचं आहे. नॉर्मली मी काय करते, आत्ता जिम लावल्यापासून कसं रुटीन झालेलं आहे, अगोदर मी जिमला जाते तसंच मग परिबेलाला स्कूलला घ्यायला जाते. पण आज मला अगोदरच्या घरी जायचं आहे, ते जार वगैरे घ्यायला आणि कोल वगैरे घ्यायला. तर त्यामुळे मग मी जिम करणार, अगोदरच्या घरी जाणार, मग तिथून मग परिबेलाला पिक करणार, मग मी इथे येणार असं आहे. त्यामुळे मग आज जिमला थोडं लवकर जावं लागणार. म्हणजे मी नॉर्मली 2 वाजता जायचे, पण आज मला थोडंसं 1:15 वाजता मला निघावं लागणार. आणि कारण की मध्ये ट्रॅफिकसुद्धा असते ना, तर त्यामुळे. आणि 2 नंतरनं मग ट्रॅफिक वाढून जाते असं. आणि एक सव्वा तासानं मी जिम करण्याचा प्रयत्न करते. आणि तिथून आल्याच्या नंतर आता ही जर स्टार्टिंग आहे जिमची ना, काय होतं, थोडंसं ना थकल्यासारखं होतं आहे. तर मग मी जिमवरनं परिबेलाला घेऊन येण्या अगोदर स्वयंपाकाची अर्धी तयारी करून ठेवते. प्लस माझं घरातलं सगळं आवरून झालेलं पाहिजे. एवढं केलं तर मग कसं थोडंसं फ्रेश वाटतं. आणि मग संध्याकाळचं तास मग परिबेलाकडे लक्ष देणं, स्टडी, परत बाकीच्या गोष्टी, आणि ते सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. पण ॲटलिस्ट मला माझ्यासाठी जेवढा वेळ काढता येतो आहे तेवढं मी करते. मला जेवढं माझ्या स्वतःसाठी मला टाईम देता येतो तेवढं मी करते. मग ते स्किन केअर असो, फिटनेसचं असो, जेवणाच्या बाबतीत असो. मी पहिल्यापासून जेवणाची खूप काळजी घेते, पण आत्ता मी अजून जास्त घ्यायला लागलेली आहे काळजी. तर मी तुम्हाला नेहमीच म्हणते की आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागते. आपल्याला कोणी स्पेशली येऊन सांगत नाही का तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही फिट राहा. आपल्याला स्वतःला ते करावं लागतं. म्हणून मग मला जेवढं पॉसिबल होतं मी माझ्या स्वतःसाठी जे करते मी ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. इवन जेवढं हेल्दी खाण्याचा मी करते प्रयत्न, तर तेवढंच मग परिबेलाने पण खाल्लं पाहिजे. मग ऑब्व्हियस आहे, आपण मुलांसाठी पहिल्यापासून त्या गोष्टी करतो, पण आपल्यासाठी त्या गोष्टी आपण विसरून जातो. म्हणून मग तो प्रयत्न करत असते मी. पण वातावरण इतकं खराब आहे. तुम्हाला मी दाखवते. आम्ही गेलो होतो ना फ्रायडेला 2-3 दिवसासाठी. तर तिथून आल्यानंतर हे गवत एवढं वाढलेलं आहे आणि ती फुलं पण एवढी आलेली आहे. कंटिन्यू गेले 3-4 दिवसापासून पाऊस पडतोय, वातावरण एकदम गार आहे, थंडी आहे. आणि त्यामुळे ग्रास कट करता येणार नाही, कारण की जमीन जी आहे ती ओली आहे आणि पुन्हा असं चिखल होऊन जाणार जेव्हा ग्रास कट करणार. म्हणून चला तुम्हाला दाखवते. 2 दिवसाचा व्हिडिओ, 2 दिवसा अगोदरचा जो व्हिडिओ होता तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं. काय बघा, अशी गवत वाढलेले आहे आणि अशी व्हाईट कलरची फुलं आलेली आहे. तर बघा कशी वाढली ते इथे. आता हे जमीन कशी ओली आहे त्यामुळे ग्रास कट करायला बोलवलं नाही आहे. आणि झाडांना पाणी पण द्यायची गरज नाही आता.
जस्ट जिम झाली माझी आणि पाण्यामध्ये मी चिया सीड्स ॲड केले होते. तुम्हाला माहिती आहे चिया सीड्समध्ये फायबर असतं आणि भरपूर पाणी तर मी पहिल्यापासून पिण्याचा प्रयत्न करते. आणि ही मोठी येते हे पूर्ण संपलेलं आहे. त्याच्यानंतर छोटी बॉटल होती तर ती पण मी सोबत कॅरी केली. त्यामध्ये फक्त मी चिया सीड थोडेसे ॲड केले निघण्याच्या अर्धा तास अगोदर. आणि आत्ता मी चालले आहे आपल्या अगोदरच्या घरी वस्तू घ्यायला आणि तिथून मग परिबेलाला पिक करणार. ऑलरेडी आहे ना मी 1 तास माझी जिम झालेली आहे. मी ट्राय करते 1 तास तर कंप्लीट केलंच पाहिजे. नंतर माझा जो टाईम आहे एक तासापासून मी 1.5 तास असं करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढा टाईम देणार मी तर तेवढा जास्त रिझल्ट मला बघायला मिळणार. ऑफकोर्स आपल्याला काही गोष्टी कंट्रोल कराव्या लागतं जसं जेवणाच्या बाबतीत. तर ते पोषण कंट्रोल तर आहे पहिल्यापासून माझं. पण कधीतरी आपण नाही का घरात वेगळे पदार्थ बनवतो. बाहेर गेल्याच्या नंतर आपण वेगळे पदार्थ खातो. थोडंसं खाणं जास्त होऊन जातं. पण ते कधी होतं जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा. अदरवाईज तर घरात असं तर नॉर्मल आपलं जेवण असतं तेच. चला निघते पटकन, उशीर नको व्हायला मला. जस्ट लेटर चालू होते जस्ट. चला आले मी अगोदरच्या घरात. ओपन कर. सो कुठे हे बघा, हे वरच्या साईडला मी हे जार ठेवलं होतं, आठवत असेल तुम्हाला. मागच्या वर्षी घेतलं होतं. तर हे घ्यायचं आहे स्पेशली. हाऊस घेत आणि मोठं आहे बऱ्यापैकी. हे बघा याच्यामध्ये भरपूर आपण असं ताक वगैरे आणि ते इन्फ्यूज वॉटर बनवण्यासाठी हे. आणि हे क्लीन करावं लागणार. आता थोडीशी धूळ लागली आहे. चला आता मी कोल घेऊन येते. जास्त नाही आहे पण हा बघा हे कोलचं आहे. थोडे छोटे पीसेस आहे पण ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तीन चार दिवसापूर्वी हे मी आंबे घेऊन आले होते. आणि हे जेव्हा हे होतं ना आपलं काय म्हणतात त्याला अक्षय तृतीया, तेव्हा मी केसर आंबा घेऊन आले होते. आणि इतकं छान होता. ते केसर नव्हता, दुसराच होता. त्याच्यानंतर मी एकदा केसर आंबा घेऊन आले होते आणि तो इतका गोड होता. मग नंतर आता मी परत गेले इंडियन स्टोअरमध्ये गेले होते तर मग केसर आंबा पण नव्हता ना हापूस होता. मग हा मेक्सिकन होता आणि हा खूप गोड असतो. तर आता एकदम पिकलेला आहे तर म्हटलं आमरस करून टाकते मी. आता आमरस करून ठेवलं तर कसं मग फ्रीजमध्ये मला ठेवता येईल. अगोदर स्वच्छ धुवून घेते याला मी. परिबेलाला जेवायला दिलेलं आहे बघा. दोघींचं जेवण चालू आहे आणि सलाड पण त्याच्यासाठी कट केलं. किचनमध्ये भांडे लावायचे आहे, भांडे ठेवायचे आहे. आणि आता होमवर्क पण दिलेला आहे हे बघा. हां आणि आता थोड्या वेळा या दोघींचं जेवण झाल्याच्या नंतर मला स्टडी घ्यायची आहे. आणि आता वाजलेले आहे 5:15. आता जेवण करताना त्याच्यानंतर थोडंसं परत मी त्यांना जेवायला देते. आमरस बनवून झालेला आहे, फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आणि इडलीचं जे बॅटर आहे ते अजून फर्मेंट झालेलं नाही आहे, मे बी वेदरमुळे. कारण की हो नाही हे बघा वातावरण असंच आहे, एकदमच गार आहे. आणि जिमवरनं आलं ना तर म्हणजे आलं ना असं एनर्जेटिक वाटतं एकदम. जेव्हा मला आज जिमचा 4था दिवस होता तुम्हाला सांगितलं. पण आज माझी ना खूप चांगली जिम झाली. एकदमच स्टार्टिंगलाच आहे ना खूप हेवी केलं तर मग तुम्ही मसल्स वगैरे ना खूप दुखायला लागतात. जेव्हा पण करायचं असेल ना जिम तर पहिले ना लाईट एकदम ट्रेडमिल. मी 2 दिवस फक्त ट्रेडमिलवरच चालत होते अर्धा तास. परत त्याच्यानंतर लाईट करत होते एक्सरसाइज. पण हळूहळू मी वाढवणार आहे आणि टाईम पण वाढवणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं आता 1 तास आहे तर मग हळूहळू 1.5 तास करणार मी. पण आत्ता तर समर आहे. पण एक गोष्ट आहे तर कोणती पण गोष्ट आपण करतो ना, जे डाएट असो किंवा जिमचं असो किंवा घरात एक्सरसाइजचं असो ना, कंटिन्युटी खूप इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर ते केलं पाहिजे तरच मग तुम्हाला त्यामध्ये फरक जाणवतो. मेहनत तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला करावी लागते. आणि मला करायचं होतं
मी डेली घरात एक्सरसाइज करायचे 15-20 मिनटं का असे ना, एवढे शिफ्टिंगच्या याच्यामध्ये तर मला करता आली नाही ऑनेस्टली सांगते. पण त्याच्यानंतर मला अर्धा तास 15 मिनटं 20 मिनटं जेवढी करता आली तेवढी करायची. पण मी विचार केला नाही, अजून मला आहे ना फिटनेस लेवल माझा अजून वाढवायचा आहे. त्यामुळे मग मी जिम जॉईन करण्याचा विचार केला आणि सगळं झालं. आणि आत्ता नॉर्मल रुटीन झालेलं आहे, त्यामुळे मग हा डिसिजन घेतला मी. आणि टायमिंग पण एकदम सोपा आहे, म्हणजे टायमिंग पण एकदम सोपा आहे. परिबेलाला स्कूलला घेऊन जाण्याच्या अगोदर मी जाणार जिमला. आता जेवणाचं छोले राईस आहे. त्यानंतर मग मी एवढं मूग मटकी किंवा डोसे हे बनवले. इडली वगैरे मला आता बनवता आली तर मी इडली बनवणार आहे, इडली किंवा चटणी असं. आणि भरपूर ऑप्शन्स आहे, छोले चणे परत हिरवे मूग हे करून ठेवते. मग इमिजिएटली आपल्याला समजा काही स्वयंपाकाला सुचलं नाही तर याच्यापैकी ना आपल्याला बनवता येतं. आणि तुम्ही बघितलं खूप धावपळ झाली. इथून मी जिमला गेले, तिथून मग आपल्या अगोदरच्या घरी गेले, तिथून मग परत मला ॲमेझॉनचं पार्सल आहे ना कलेक्ट करायचं होतं. तर ते कोड वगैरे असतं, तर ते एक पेट्रोल पंपच्या इथेच असतं. तर मग तिथे गेले. परत मग ते परिबेलाचे स्विमिंग कॉस्ट्यूम घ्यायचे होते, मला नवीन ऑर्डर केले होते, तर ते घेतले. तिथून मग परिबेलाला पिक केलं, तिथून मग मी घरी आले. तर एवढं माझं येणं जाणं झालेलं आहे. आल्याला लगेच त्यांना जेवायला वाढलं, लगेच आमरस करून घेतला. आता फक्त किचनचं आवरायचं आहे. तर मी विचार केला थोडंसं मी बसते आणि त्यानंतर मग मी किचनचं आवरायला घेते. आणि नंतर मग ते रुटीन तर असतं, संध्याकाळी दिवा वगैरे लावायचं, मग ते कापूर लावायचं, ते तर असतंच. पण 2 दिवस झाले म्हटलं व्हिडिओज आले नाही. याच धावपळीमुळे ना मला व्हिडिओ शूट करायला जमलंच नव्हतं. तर म्हटलं नाही, आता परत आहे ना व्हिडिओ कंटिन्यू करूया. असो, चला मग आता थोडंफार राहिलेलं जे कामं आहे ते करून घेते आणि नंतर बोलते. हे परिबेलाचे कॉस्ट्युम तुझं आहे का? बेलाचं आहे बघ. आणि त्यांना पाहिजे होते आता स्विमिंगसाठी, अगोदरचे होते पण म्हटलं आता हे दुसरे घेऊया. माझं आहे. हां ठीक. करून करते, हे कट करायचं. कट ठीक आहे, इट्स ओके. हो, आवडलं? हां हे ओके. आपण हे बनवलं. कलर आवडला तुला? हां बेलाचं बेलाचं आहे का ते? बेला तुझं. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.